तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये भीमजयंतीच्या रॅलीनंतर एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कैकाडीपुरा भागातील सोनू वसंत जाधव वय 25 वर्ष याने पप्पू नावाच्या युवकावर गुप्तीने वार करत त्याची हत्या केल्याचे समजते। वार्ड क्रमांक 2 मधील राशन दुकानदार पुष्पाबाई यांचा मुलगा पप्पू हा भीमजयंतीच्या रॅलीत सहभागी झाला होता। रॅली संपल्यानंतर रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास बाजार लाईन परिसरातील लालाजी आईस्क्रीम समोर त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला। बेसावध असलेल्या पप्पूला काही कळण्याच्या आतच सोनू जाधवने त्याच्यावर वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला। हल्ल्यानंतर आरोपी सोनू जाधव घटनास्थळावरून फरार झाला। स्थानिकांनी तातडीने पप्पूला स्कूटीद्वारे रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून फॉरेन्सिक पथकानेही तपास सुरू केलाय। भीमजयंतीच्या सर्व रॅली शांततेत पार पडल्या असतानाच रॅलीनंतर हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। दरम्यान या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून काही ठिकाणी अनैतिक संबंधांच्या संशयातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे। पोलिसांकडून फरार आरोपीचा कसून शोध सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगुकार, बुलढाणा।